जसं मग आता तुम्ही अट्रॅक्शनवरती बोलले, लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती बोलल्या. तर ते कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन? ते थोडंसं एक्सप्लेन करा ना? लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये तर खूप इम्पॅक्ट आणलाय. हजारो स्टुडंट्स आहेत माझे, ज्यांच्या लाईफमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनने खूप जास्त गोष्टी मॅनिफेस्ट करून दिलेल्या आहेत. ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट शिकायची आहे, तुमच्या सबकॉन्शियसला आपल्याला 2 मनं असतात, एक चेतन, बरोबर. एक अवचेतन. अवचेतन. तिसरं पण मन असतं, हं, हं. त्याला आपण अनकॉन्शियस माइंड म्हणतो. हं. त्यामध्ये लहानपणापासूनच्या मेमरी स्टोअर असतात. आणि मग ज्यावेळेला आपण नवीन काहीतरी करायला जातो ना, प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी होल्ड करतं. आपल्याला बॅक म्हणजे होल्डिंग बॅक जो हां. म्हणतो आपण. हां, हां, हां. मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, पण मी करू की नको? हं, हं, हं. यात मला नुकसान झालं तर? यात मला बरोबर. फायदा हो, होईल का? बरोबर. मग लाइक अट्रॅक्ट लाइक. जे तुम्ही आहात ते तुम्हाला मिळतं. जे हं. तुम्ही मागतात ते तुम्हाला मिळत अच्छा. नाही. जे तुम्ही आहात तेच मिळणार आहे. मग तुम्ही काय आहात हे आधी तपासा. बरेच लोक म्हणतात हे थोटांड आहे, हे फेक आहे, असं काही होत नाही. पण जर असं होत नसतं तर आपण जिवंत पण नसतो. आपल्या भगवद्गीतेत आपल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. मग ते काय असंच कोणीतरी लिहिलंय का? अजिबात नाही. नाही. जर ते कोणीतरी लिहिलं आहे, जर ते इम्पॅक्ट करतं, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्या लाईफवर 100% इम्पॅक्ट इम्पॅक्ट करतात. करतात. जे खूप मोठे आणि श्रीमंत लोक आहेत, ते असे श्रीमंत होत नाही. पहिली कन्सिस्टन्सी असते, ग्रॅटिट्यूड आहे, व्हिज्युअलायझेशन आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या शिकाव्या लागतात आणि कन्सिस्टंटली कराव्या लागतात. बरोबर की नाही? त्यानंतर मॅनिफेस्टेशन लाईफमध्ये वर्क करतात.